आणि आता बातमी जालन्यातून। जालन्यामध्ये मनोज जरांगे समर्थक आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शाब्दिक चकमक झाली। अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे मनोज जरांगे यांचं नाव वापरून मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप जरांगे समर्थक विश्वंभर तिरुखे यांनी केला। समाज हुशार आहे, प्रत्येक समाज हुशार आहे, कोणी दिशाभूल करत नाही। ऐका, तुम्हाला माननीय मनोज दादांनी सांगितलंय जो आरक्षणाच्या बाजूने नव्हतो त्याला पाडा। विरोधी पक्ष नेता सुद्धा आमच्यावर SIT लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही, म्हणून त्यांनाही पाडा। त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी शब्द काढलेले नाही। लपून लपून तोंडाला मफलर बांधून तोंड बांधून सभेला गुच्चूप गुच्चूप यायचं, लपून लपून जायचं, असं काम या ठिकाणी विरोधी पक्षानं सुद्धा केलेलं आहे। आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनी सुद्धा बदललेली आहे, वेळप्रसंगी त्यांना साथ दिलेली नाही। आणि जे आहेत त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे। म्हणून दादांनी सांगितलंय दोघांनाही पाडा। 40 वर्ष त्यांनी लुटलं, आता 20 वर्ष यांनी लुटलं। मी एक विरोध केला नाही, जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला। मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे, हे मनोज जरांगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे। आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे। माझ्याकडे त्याचे प्रूफ सहित आहे। मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता नुसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे। तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।